नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. संकष्ट चतुर्थी ही लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच धरतात. मंडळी, संकष्ट चतुर्थी ही महिन्यातून एकदा येत असते आणि अगदी लहानांपासून थोरांपर्यंत ही चतुर्थी सर्वच जण पकडतात. ही चतुर्थी दिवसभर उपवास धरून रात्री चंद्रोदयानंतर सोडला जातो. पण ही चतुर्थी महिन्यातून एकदाच का येते किंवा आपण ही चतुर्थी का पकडतो, याचा उपवास आपण का करतो, या पाठीमागे खूप काही पौराणिक कथा सांगितलेल्या आहेत आणि त्याच आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे गणपतीचे उपासक असतात ते दिवसभर या गणपतीचा उपवास धरतात. जी संकष्टी चतुर्थी आहे ही दर महिन्यालाच येत असते. मग या दिवशी अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच उपवास धरत असतात आणि सकाळी गणपतीचं नामस्मरण करून हा उपवास पकडला जातो. हा उपवास दिवसभर धरल्यानंतर रात्री चंद्रोदयानंतर हा उपवास सोडला जातो. महाराष्ट्रामध्ये जे काही श्री गणेशाचे भक्त आहेत, मग ते स्त्री असो अथवा पुरुष असो, सर्वच जण हा उपवास मोठ्या आनंदाने धरतात. पण हा उपवास का धरतात, कशासाठी धरतात किंवा संकष्टी चतुर्थी ही दर महिन्यालाच का येते, या पाठीमागे खूप काही पौराणिक कथा सांगितलेल्या आहेत. आणि हा उपवास दिवसभर पकडून रात्री चंद्रोदयानंतर पहिले गणपतीला नैवेद्य दिला जातो, त्यानंतर चंद्रालाही नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर हा उपवास सोडला जातो. तर मंडळी, संकष्टी चतुर्थी हा झाला दिवसभराचा उपवास आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रोदय. आपण चंद्राची रात्री पूजा करतो. मग चंद्र आणि संकष्टी चतुर्थी ह्या दोन अलग अलग गोष्टी आहेत. तर आपण दिवसभर उपवास तर धरतोच, परंतु रात्री चंद्राची पूजा का करतो, कशासाठी करतो, हेच मी आज तुम्हाला थोडंसं एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मंडळी, असं म्हटलं जातं की पौराणिक काळामध्ये एक सत्यजित नावाचा राजा होऊन गेला आणि त्या राजाने अक्षरशः 100 वर्ष तपश्चर्या केली आणि ज्यावेळेस त्यांनी 100 वर्ष तपश्चर्या त्याची पूर्ण झाली त्यावेळेस त्याला सूर्यदेव प्रसन्न झाले आणि सूर्यदेव प्रसन्न झाल्यानंतर या राजाने त्यांच्याकडून दिव्य सेवंतक मणी प्राप्त करून घेतला आणि हा दिव्य सेवंतक मणी इतका शक्तिशाली होता की हा राजा त्या दिव्य सेवंतक मणीच्या जोरावरती रोज सोनं प्राप्त करत असे. आणि एक दिवस हा जो सत्यजित नावाचा राजा होता त्याचाच भाऊ प्रसेन हा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला आणि तो ज्यावेळी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला त्यावेळेस हा दिव्य सेवंतूक नावाचा जो मणी होता तो आपल्या गळ्यामध्ये घालून शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला. त्यावेळी तो जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला त्यावेळेस त्याच्यावरती तेथे सिंहाने हल्ला केला आणि सिंहाने त्या प्रसेनला ठार केले आणि तो जो दिव्य सेवंतूक नावाचा जो मणी होता तो सिंह घेऊन गेला. त्या ठिकाणी एक जामवंत नावाचा राजा आला आणि त्या जामवंत नावाच्या राजाने त्या सिंहाला ठार केले आणि त्या सिंहाकडचा जो दिव्य सेवंतूक नावाचा मणी होता तो घेऊन तो जामवंत आपल्या गुहेमध्ये घेऊन गेला. आणि अशा वेळी इकडे जो सत्यजित नावाचा राजा होता त्या राजाला बिलकुलही कल्पना नव्हती की आपला जो दिव्य सेवंतूक नावाचा जो मणी आहे तो आपलाच बंधू प्रसेन हा जंगलात घेऊन गेलेला आहे. त्याला असं वाटले की आपल्याकडे तर हा मणी पहिले श्रीकृष्णाने मागितला होता, म्हणून मणी हा आपला श्रीकृष्णानेच चोरला की काय असे त्याला वाटले आणि आपला दिव्य सेवंतूक नावाचा मणी चोरल्याचा आळ त्याने श्रीकृष्णावरती लावला. मग पुढे काय झाले की श्रीकृष्णाला वाटले की आपण तर मणी चोरलेला नाहीये. मग श्रीकृष्णाला असं वाटलं की हा जो मणी आहे तो आपण जर राजाला आणून दिला तर आपल्यावरती जो चोरीचा आळ आहे तो आपल्यावरचा चोरीचा आळ निघून जाईल. आणि पुढे गेल्यावरती श्रीकृष्णांना समजले की हा जो मणी आहे तो जामवंत नावाच्या राजाकडे आहे. आणि श्रीकृष्ण ज्यावेळेस त्या दिव्य सेवंतूक मण्याच्या शोधामध्ये निघाले त्यावेळेस ते पुढे चालून चालून एका गुहेमध्ये शिरले आणि त्या गुहेमध्ये गेल्यावरती तिथे त्यांना एक जामवंत नावाचा राजा भेटला आणि हा जो दिव्य सेवंतूक नावाचा जो मणी होता तो त्या राजाकडेच होता. आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेस श्रीकृष्ण गुहेत शिरले त्या ठिकाणी त्या जामवंत नावाची जी कन्या होती त्या कन्येने श्रीकृष्णांना बघितले आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. आणि अशातच श्रीकृष्ण आणि जामवंत नावाचा जो राजा होता त्यांच्यामध्ये घणाघोर युद्ध सुरू झाले. असंही म्हटलं जाते की ह्या दोघांमधले युद्ध अक्षरशः 21 दिवस चालले होते. आणि ज्यावेळेस यशोदा मैयाला गोकुळामध्ये कळले की श्रीकृष्ण आणि जामवंत यांचे खूप घणाघोर युद्ध चालू आहे त्यावेळेस ती खूप चिंतेत आली आणि तिला श्रीकृष्णाची खूप काळजी वाटू लागली आणि तिने आपल्या या संकट हर्त्याला वंदन करून, आपल्या श्री गणेशांना वंदन करून संकष्ट चतुर्थीचे व्रत हे निष्ठावंत पूर्ण केले. आणि ज्यावेळेस तिचे हे व्रत निष्ठावंत पूर्ण झाले त्याच दिवशी श्रीकृष्णांना विजय प्राप्त झाला आणि त्याने जामवंतावरती विजय प्राप्त केला. आपली कन्या जामवंतनी हिचा सुद्धा विवाह त्याने श्रीकृष्णासोबत लावून दिला. यशोदा माईच्या या निष्ठावंत व्रतामुळे श्रीकृष्णांना विजय प्राप्त झाला. अर्थ, विद्या, प्रसिद्धी, सिद्धी हे सर्व संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यामुळे प्राप्त होते. तसेच जे लोक हे व्रत करतील त्यांच्यामधील आलस्य नाहीसे होते, दारिद्र्य नाहीसे होते, आपल्यावर आलेले सगळे संकटे दूर होतात, सगळं विघ्न दूर होतात.
असं म्हटलं जातं की एकदा गणपती उंदरावरती बसून घाईघाईने चालले होते आणि घाईघाईने जाताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. आणि हे सर्व जी घटना होती ती चंद्राने बघितली आणि चंद्र जोरजोरात हसू लागला. आणि हे सर्व बघून गणपतीला खूप राग आला आणि गणपती चंद्राला म्हणाला की आजपासून तुझं तोंड कोणीच बघणार नाही आणि जे कोणी तुझं तोंड बघेल त्यांच्यावरती खोटा आळ येईन. तर इतका मोठा शाप आता चंद्राला दिल्यानंतर चंद्राने खूप मोठी तपश्चर्या केली आणि आपल्यावरचा शाप हा परत घेण्यासाठी त्यांनी गणपतीला खूप विनवणी केली. आणि आपल्यावरील हा आळ दूर करण्यासाठी, आपल्यावरील हा शाप दूर करण्यासाठी चंद्राने खूप मोठी तपश्चर्या केली आणि गणपतीला प्रसन्न केले. आणि प्रसन्न केल्यानंतर गणपतीने तो जो शाप होता तो पाठीमागे घेतला. परंतु शाप पाठीमागे घेतानाही असं सांगितलं की तुझं वर्षातून फक्त एकदाच तोंड बघितलं जाईल आणि तुझं वर्षातून एकदा तोंड बघितलं जरी गेलं तरी पण त्याच्यावरती खोटा आळ येईल. आणि वर्षातून जो काही आपण एकदा तोंड बघतो तोच म्हणजे जे आपण गणेश चतुर्थी साजरी करतो तेच वर्षातला तो एक दिवस आपण समजल्या जातो. परंतु या गोष्टीवरती चंद्रदेवाचे समाधान झाले नाही आणि त्यांनी परत गणपतीला विनवणी केली आणि गणपतीला अशी विनवणी केली की माझं वर्षातून एकदा नाही तर महिन्यातून एकदा तोंड बघण्याची परवानगी दे आणि ज्या व्यक्तीवरती काही जे खोटे आळ असतील ते सगळे खोटे आळ दूर होऊ दे, असं तू मला वरदान दे. तर पुढे चालून गणपतीने चंद्राला वरदान दिले की तुझं वर्षातून एक दिवस नाही तर तुझं महिन्यातून सर्वजण एकदा तोंड बघतील आणि जे लोक तुझं व्रत करतील, तुझा उपवास धरतील, त्यांचं दारिद्र्य नाहीच होईल, त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि त्यांच्यावर जो काही चोरीचा आळ लागलेला आहे तो त्या दिवशी नाहीसा होईल. या दिवशी जे लोक व्रत करतात ते 2 पद्धतीने व्रत करतात. एक म्हणजे मिठाचं व्रत आणि दुसरं म्हणजे पंचामृताचं व्रत. जे लोक मिठाचं व्रत पाळतात त्या ठिकाणी 21 मोदक बनवले जातात. त्या 21 मोदकांपैकी एक मोदक हा मिठाचा बनवला जातो आणि बाकीचे 20 मोदक हे गुळाचे बनवले जातात आणि त्यातील एक गुळाचा मोदक त्याचा नैवेद्य हा गणपतीला दिला जातो. आणि त्याच्यानंतर जे 20 मोदक शिल्लक राहतात ते एका थाळीमध्ये ठेवून एक एक असं त्या सर्व गुळाच्या मोदकांचं सेवन केलं जातं. परंतु ज्या क्षणी एक जो मिठाचा मोदक आपण बनवलेला असतो तो मोदक ज्या क्षणी आपल्या तोंडात येईल त्याच ठिकाणी ते व्रत थांबवलं जातं आणि आपला उपवास सुटला असं समजलं जातं. दुसरं आहे पंचामृताचं व्रत. पंचामृताचं व्रत करताना यामध्ये फक्त गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ आणि गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचे पदार्थच खाल्ले जातात आणि ते सुद्धा रात्रीच्या वेळी गणपतीला आणि चंद्राला त्याचा नैवेद्य देऊन हा उपवास सोडला जातो.